Good morning, students. I teach in history, lesson number 6, The Arts of Swaraj. All students, open your textbook and look your books. Okay, I teach history subject, lesson number 6, The Arts of Swaraj. Arts of Swaraj means शपथ किंवा प्रतिज्ञा. Okay, all students, look your books. The temples at the Raireshwar. The temples of the Raireshwar means काय? टेम्पल मीन्स मंदिर. रायरेश्वराच्या मंदिरात किंवा रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी काय केलेले होतं? आर्ट्स ऑफ स्वराज्याची शपथ घेतलेली होती. To the southwest of Pune, there is the Buddhist tops called Raireshwar, famous from its temple. रायरेश्वर फेमस फ्रॉम टेम्पल. रायरेश्वर हे मंदिर कसं होतं तर फेमस होतं, म्हणजेच काय तर खूप महत्त्वाचं किंवा त्याला खूप असा मान होता. इन द इयर्स 1645 द एक्स्ट्राऑर्डिनरी इव्हेंट्स took place there. 1645 in the extraordinary events took place there. म्हणजेच त्या 1640ला काय झालेलं होतं तर एक विलक्षण अशी घटना एक्स्ट्राऑर्डिनरी मीन्स घटना घडलेली होती. गिव द अंडरलाइन्स इयर 1645. शिवाजी अँड अ फ्यू मावळाज फॉर द नाईट मॉर्निंग्स वेली हॅड्स द गादर्ड देअर्स. वाय हॅड दे कम टू दिस लवली स्पॉट्स हिडन इन डीप फॉरेस्ट? Hidden in deep forest. Why had they come to this lovely stops hidden in the deep forest? आणि त्यांच्या आजूबाजूला वेल्ली मीन्स दरी. गिव द अंडरलाईन नाईट मॉर्निंग्स वेल्ली मीन्स दरी. त्या शिवराय व आजूबाजूंच्या खोऱ्यातील काही मावळे त्यांच्याबरोबर जमली होती आणि तिथं काय होतं तर फॉरेस्ट मीन्स जंगल. कसं होतं? झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयाला काय होतं तर शिवरायांबरोबर कसले खलबत मावळे करत. व्हॉट डीड द डिस्कस अँड व्हॉट्स फॉर एव्हर डीड दे आस्क द लॉर्ड शिवा. आणि तिथं श्री शंकर, शिवा मीन्स शंकराचं मंदिर, शंकरापाशी कोणते मागणे मागत होते? ते सर्वजण त्यांचे मावळे आणि शिवराय काय झालेले होते? जमलेले होते आणि कोणती तरी प्रतिज्ञा किंवा आर्ट्स ऑफ द स्वराज्यासाठी प्रतिज्ञा करत होते. नेक्स्ट, द फेरी इलोक्विन्स ऑफ द यंग शिवाजी. तरुण किंवा बाल शिवाजी आणि त्यांची तेजस्वी वाणी, म्हणजेच काय तर त्यांचे अबोल असे अनमोल शब्द. शिवाजी वॉज स्टील क्वाईट यंग बट हिज माइंड वॉज इयरली बिझी प्लॅनिंग बिग थिंग्स. ही ओपन्ड हिज माइंड टू हिज प्लेमेट्स and says, my dear friends, today I am going to talk to you about some things which is in my mind for a long time. Shivaji says, my dear friends, today I am going to talk to you about some things which in my minds for long times. म्हणजे शिवाजी महाराज काय म्हणाले तर माझ्या मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील काही गोष्ट सांगणार आहे. माय फादर शहाजी राजे इज अ सरदार ॲट अ कोर्ट्स ऑफ बिजापूर. माझे वडील, माय फादर्स शहाजी राजे, माझे वडील शहाजी राजे हे सरदार होते. कोणते सरदार? ॲट कोर्ट्स ऑफ द बिजापूरच्या कोर्ट्समधील ते एक सरदार होते. इट इज ही हू हॅज गिवन मी द चार्ज ऑफ द जहांगीर. आणि त्यांनीच आम्हाला इथल्या जहांगीरीचा काय दिलेला होता तर अधिकार. चार्ज म्हणजे अधिकार दिलेला होता. एव्हरीथिंग इज द गोईंग ऑन वेल्स इन द
प्रिपेअर फुलीस बट फ्रेंड्स आय एम नॉट हॅपी. परंतु काय होतं, इथला चार्ज जरी मला माझ्या वडिलांना दिलेला असला तरी पण मित्रांनो यात मला मुळीच आनंद वाटत नव्हता. आय एम नॉट हॅपी, मला कोणताही प्रकारचा आनंद वाटत नव्हता. मस्ट वी ऑलवेज रिमेन्स सॅटिस्फाय अँड द bondmen of the sultans. Must we always eat out of others people's hands? We are the supporters on all sides. My forgains kingdoms which are the constantly at wars. Kingdom which are constantly at wars. जरी चार्ज दिलेला होता तरी मी आनंदी नव्हतो. का आनंदी नव्हतो, तर सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का, दुसऱ्यांच्या वंजळीने आपण पाणी प्यावे का. म्हणजेच जो जहांगीर त्यांना दिलेली होती ती कशी होती, तर त्यांना ऑलरेडी मिळालेली होती, रेडीमेड मिळालेली होती. त्यामुळे काय होते, तर शिवाजी महाराज त्यावरती हॅपी नव्हते. आवर्स पीपल्स गेट स्किल्ड फॉर नथिंग्स ड्युरिंग दिस वार्स and family are after families get uprooted. Our country sufficient restrictions and what do we get out of all this? Nothing about slavery. How long shall we continue to tolerate this? आणि माझे कुटुंब, माय फॅमिलीज आफ्टर फॅमिलीज गेट, कुटुंबाच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. कशामुळे, तर वार्स म्हणजे युद्ध होतात आणि त्यामुळं काय होतं, तर कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि सर्व काय होतं, नासधूस होतं. हे सगळं आपल्याच पदरी पडतं. तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचं. यामुळे त्यांना काय होतं, तर दुसऱ्याची जहांगीर नको होती. Shall we always this the continue just for the sacks for small wantons? What have you to say about all this? आणि आपण किती काळ असेच थांबायचे, किती काळ दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, हे त्यांना काय नव्हते, मुळीच पसंत नव्हते. शिवाजी वॉज स्पीकिंग विथ ग्रेट इमोशन्स अँड हिज फेस वॉज रेड विथ द एंगर्स. शिवरायांनी अवशेषाने बोलत होते. शिवाजी स्पीकिंग मीन्स बोलणं. शिवाजी काय करत होते, अवशेषाने बोलत होते. विथ ग्रेट इमोशन्स अँड हिज फेस वॉज रेड विथ एंगर्स. आणि त्यांचा फेस मीन्स चेहरा कसा झाला होता, तर रेड्स लाल झालेला होता. In the middle of the speech he stopped and looked at the companions. Stopped. His middle of the speech is the stopped and look at his companions. आणि बोलता बोलता ते थांबले. स्पीच स्टॉप्ड, मिडल्स ऑफ स्पीच स्टॉप्ड. ते बोलता बोलता काय झाले, थांबले. The young Maurya's gathered there is the inner sanctuments of Raireshwars were greatly thrilled by Shivaji's speech. यंग मावळाच, तरुण त्यांचे जे फ्रेंड्स होते किंवा सवंगडी होते, सवंगड्यांकडे पाहून ते काय झाले, रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने काय झाले, तर थरथरून गेले, भिले त्यांना. दे हॅड द सीन नाव विजन्स, वन ऑफ देम द सेड्स. आणि शिवरायांच्या बोलण्याने ते काय झाले, भिवून गेले आणि नवीन दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, वन्स ऑफ देम, त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आवर्स यंग प्रिन्स टेल अस द क्लिअरली व्हॉट एव्हर इज इन युअर माइंड. वी आर द प्रिपेड्स, वी आर एनस्क्यूज टू डू युअर बिडिंग्स. त्यावरती एक जण काय म्हणाला, बोला बालराजे बोला. बघा, लुक ॲट द पिक्चर्स. यंग प्रिन्स बोला,
प्रिन्स मीन्स बालराजे. बोला बालराजे बोला. टेल अस क्लिअरली व्हॉट एव्हर इज युअर माइंड्स. तुमच्या जे मनामध्ये काय चाललेलं आहे ते तुम्ही काय करा, आम्हाला सांगा. आम्ही आत्ता ते करण्यासाठी काय आहोत, एका पायावरती तयार आहोत. येस राजे, दे ऑल सेड्स विथ वन्स व्हाईस, वी आर विथ यू. वी शाल डू व्हॉटेवर यू से ॲट द कॉस्ट ऑफ आवर लिव्ज इन नीड्स बी. आणि तुम्ही जे आज्ञा कराल, आमचे प्राणही गेले तरी चालतील, पण तुमचा शब्द आम्ही काय करणार नाही, मोडणार नाही. ओके.